गुड मॉर्निंग। सकाळी उठल्यावर परड्यात फेरफटका मारला, त्यानंतर विटामिन डी साठी वाटेतल्या दगडावर बसलो। रात्री एक रील पाहिली होती, सो म्हटलं आज ट्राय करू। पण खरंच हे असं करून मला खूपच रिलॅक्स वाटलं। थोडा वेळ एक्सरसाइज केली, ॲक्युप्रेशरसाठी खळ्यात 15 मिनिटं चाललो। परवा जो फणस काढला होता त्यातल्या अर्ध्या फणसाची आईने भाजी केली आणि अर्धा फणस पिकायला ठेवला होता, तो आज खाणार। ऑस्टिन बगीराला पण गरे खायला दिले। दादाने मला बोंडू काढून दिलं, बऱ्याच वर्षांनी बोंडू खाल्लं। बोंडू खूपच ज्युसी होतं। ही आहे मसुराची नदी। मला शूटिंगसाठी एक भारी लोकेशन मिळालं। फायनली आम्ही नर्सरीला पोहोचलो। आमची झाडं आता जुनी झाली आहेत, सो या वर्षी नवीन झाडं लावण्याचा प्लॅन आहे, म्हणून आम्ही नर्सरीमध्ये आलो। नर्सरीमध्ये जामचं एक झाड होतं। केअरटेकरला विचारून आम्ही काही जाम काढले आणि खाल्ले, तर काय जामच भारी होते। घरी आल्यावर बघतो तर काय, पप्पा चक्क आईला चाफ्याची फुलं खिशातून काढून देत होते। आई पण खुश झाली। आम्हाला जी झाडं लावायची आहेत तिथे रानटी झाडं खूप आहेत, सो ती कट करायला सुनील काका आले होते। अवघ्या 1 तासात त्यांनी सगळी रानटी झाडं कट केली। आज जरा जास्तच काम केलं, सो एनर्जीसाठी थोडे गरे खातो। अंघोळ करून फ्रेश झालो आणि दादासोबत वडे खायला तिट्यावर आलो। गरमागरम वडा खाल्ला आणि परत घरच्या दिशेने निघालो। आजच माझा मित्र चेतन आणि पायलचं लग्न होतं, पण मी गावी आलो म्हणून त्यांच्या लग्नाला येता आलं नाही, त्याबद्दल सॉरी। चेतन आणि पायलला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। वेलकम टू क्लब गाईज। माझ्या मित्रांनी लग्नात खूपच मजा केली। मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं।